महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। कन्नड तालुक्यातील गराडा गावात दुर्दैवी घटना। तालुका प्रतिनिधी आसिफ पठाण। कन्नड तालुक्यातील गराडा गावातील मदन भाऊ छब्बू राठोड हे 3 दिवसापूर्वी पाण्यात वाहून गेलेले आहेत। कुटुंबियांनी व नातेवाईकांनी सर्वत्र संपर्क केला, पण प्रशासनाने याकडे पुरेसे लक्ष दिले नाही। याची माहिती गराडा गावातील मित्रमंडळींनी माजी आमदार उदयसिंग भाऊ राजपूत यांना दिली। 3 दिवसापूर्वी मदन भाऊ राठोड पाण्यात वाहून गेले आहेत, पण प्रशासनाने दखल घेतली नाही। भाऊ तुम्ही लक्ष घाला अशी विनंती करण्यात आली। तात्काळ माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना कळवून NDRF इंडर्क जवानांना शोध कार्य सुरू करण्याची विनंती केली। इतकंच नव्हे तर उदय भाऊ स्वतः पाण्यात उतरून मदन भाऊ राठोड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सध्या NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून शोध कार्य सुरू झालेले आहे। तुम्ही स्वतः पण विजिट मारायचा आणि स्वतः इथं या आणि सर आणि अजून एक निपाणी गावाची बाबूराव कदम त्याची नात 6 वर्षाची ती पण पाण्यामध्ये वाहून गेली। ती पण टीम आणि ही पण नाही इथं स्पॉटवर हे करत होतं। आपण इथून हलवू नका साहेब, ते करत स्पीकर चालू आहे सर्व गावकरी मंडळी ऐकता इथलच्या पूर्ण। हो आम्ही 1 घंटा आहे सोबत तू मला काही मदतच करत नाही। 3 दिवस झाले मावळीला लोन गेले। स्थानिक लोक कोणी पोलीस नाही। मी काय म्हणतो तुम्हाला भाऊ, 6 व्यक्ती वारून गेले। आता मला सांगता येत नाही कोणी मला बी फोन कधी केला नाही, आणि ज्याला फोन केला त्यांनी रात्रभर काय 2 दिवस फोन उचलला नाही रे। 6 लोक मरेपर्यंत एक प्रतिनिधी काय असतो। आता समजून घ्या, तुमचं बामणी गावाचं काही घडलं तर बामणीच्या सरपंचालाच माणूस फोन करतो, पदावर असतो तो। तसं भावना असते लोकांची, ज्याच्या त्याच्यात नुसतं पद घ्यायचं त्याला अर्थ नसतो त्याला। करायला पाहिजे तुम्ही तहसील में गए थे ना सर, उसने क्या बोला था 7 बजे टीम 9-10 बज रहे, अभी तक भी टीम हाजिर नहीं है। और देखो मी नागदमध्ये एक मुलगा व्हायला होता, जागजागी अशी घटना होते। तो माझा जो अनुभव बोलतो मला, आपला व्यक्ती इथून 1 किलोमीटरच्या आतच 1 किलोमीटरच्या आतच मी सांगतो तुम्हाला। तुम्ही म्हणणार खाली गेला, या माझा अनुभव म्हणतो तुम्हाला मला देवाच्या कृपेने तो वाचायला कुठं असेल, आटकून पडला असेल किंवा काय झाला असेल, वाचायला पाहिजे तो। पण तो जो व्यक्ती आपला व्यक्ती ना, हा 1-1.5 किलोमीटरच्या आतच आहे। तुम्ही पाहिला, तुम्ही सर्व पाहिलं पाणी कमिशनरला पण बोलतो ना, कमिशनरला बोलतो। त्यांचे पोलीस लोक सुद्धा आले नाही स्पॉटवर या म्हणून। घटना न घड़े ये तारीख आयुष्य में आदरी लोकसंख्या रिझ्यू पे असं बोलला गिरिंगिरी काही तो चालूच आणू जर तो चालू डायरेक्ट काम करे आधी पावसाळा जाहीर रस्ता कन्नडमध्ये 3 दिवसापासून एक व्यक्ती पाण्यात वाहून गेलेली आहे आणि तरी तपास करत नाही, कोणी लक्ष देत नाही। आपल्याला विनंती आणि यावर्षी पाणी पडतो का काय पडतो